तर पुण्यात्म्यांनो, आपले जे सद्ग्रंथ आहेत, ज्यांना आजपर्यंत आपण शिरोधार्य मानत आलो आहोत, ते कोणकोणते आहेत? पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवत गीता आणि पवित्र 18 पुराणे. आता या सद्ग्रंथांमध्ये पण फरक आहे. जसे हे 4 वेद हे देवाने दिलेले आहेत, हे प्रभुदत्त आहेत, परमेश्वराने दिले आहेत. आणि श्रीमद भगवत गीता ही पण गॉड गिव्हन आहे. श्रीमद भगवत गीतेमध्ये हा काळ स्वतः वक्ता बनला, श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून. ज्या कारणाने याने श्रीमद भगवत गीतेमध्ये आपले मत मांडले, योग केले. आणि ते मत म्हणजे याचे विचार जर वेदांशी जुळत नाहीत, तर ते आम्हाला मान्य नाहीत. हे 4 वेद पहिल्यांदा सर्वप्रथम परमात्म्याने हे संपूर्ण ज्ञान दिलं होतं. पूर्ण ज्ञान ह्या क्षरपुरुष म्हणजेच ज्योतनिरंजन ब्रह्मच्या अंतःकरणात हे पूर्ण ज्ञान फिट केलं होतं, फॅक्स केलं होतं सतलोकातून. आणि त्याची वेळ निश्चित केली होती की इतक्या काळानंतर आपोआप याच्या शरीरातून ते बाहेर आले होते. संपूर्ण अध्यात्मज्ञान. ह्या काळ भगवानाने जेव्हा ह्या 4ही वेदांना पाहिलं, तर याने काय केलं? त्यातून तो भाग काढून टाकला ज्यामध्ये पूर्ण परमात्म्याला प्राप्त करण्याची विधी आणि सतलोकामध्ये वर्णन केलेली विशेष माहिती जी होती की तिथे काय स्थिती आहे, कसे राहत होते, तुम्ही इथं कसे आलात, हे पण ज्ञान होतं. त्यांनी ह्या पोर्शनला, त्या भागाला काढून नष्ट केलं. शेष जे ज्ञान आहे ते आपला पुत्र ब्रह्माला दिलं. पुढे जाऊन हे 4 वेद ओळखले जाऊ लागले, त्याचे 4 भाग केले. ज्या वेदाच्या भागाला ह्या ज्योतनिरंजनने म्हणजेच काळाने, ब्रह्मने नष्ट केले होते, त्याला परत देण्यासाठी परमात्मा स्वतः येतात आणि ते आपल्या मुखकमळातून बोलून त्या अमृतज्ञानाला ऐकवतात. ते ब्रह्मणे मुखे सच्चिदानंद घनब्रह्म यांची वाणी समजली जाते. श्रीमद भगवत गीता, श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये हे वर्णन केलं आहे की सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमधून ह्या धार्मिक अनुष्ठानांची म्हणजे यज्ञांची माहिती विस्तारपूर्वक दिली आहे. आणि त्या ज्ञानाला जाणून घेतल्यानंतरच मग हे साधक सर्व कर्मातून मुक्त होतात. यालाच तत्वज्ञान म्हटलं आहे. श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 4 मधील श्लोक 34 मध्ये म्हटलं आहे की या ज्ञानाला जे सच्चिदानंद घनब्रह्मने स्वतःच्या मुखकमळातून बोलून दिले आहे, ते तत्वज्ञान आहे. त्या ज्ञानाला तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे आणि मग जसंही तो तत्वदर्शी संत तुला मार्गदर्शन करेल, तर त्या परमात्म्याची साधना तू अशी करू शकतोस. आपल्या भक्तीविषयी गीता ज्ञानदात्याने ती आपली भक्ती आणि त्याची विधीही स्पष्ट केली आहे श्रीमद भगवत गीतेत. परंतु त्या परमक्षर ब्रह्मच्या भक्ती साधनेसाठी त्याने त्या तत्वदर्शी संताचा शोध घेण्याचा ऑप्शन सोडला, पर्याय दिला आहे.
की त्याला विचार. यावरून सिद्ध आहे की गीता ज्ञानदात्याला सुद्धा कंप्लीट म्हणजे पूर्ण अध्यात्म ज्ञान नव्हतं, नाहीतर 4 ओळी अजून लिहिल्या असत्या. 18 अध्याय सांगितले, 2 अध्याय अजून सांगितले असते जर ज्ञान असतं तर. पुण्यात्म्यांनो, त्या ज्ञानाला सांगण्यासाठी परमात्मा स्वतः आले होते. म्हणून सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून म्हटलं गेलं. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.